हाय गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्कार. कशात सगळे? पायल प्रतीक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे गाईज. आणि उद्या आहे दसरा, तर आज आम्हाला भरपूर काम आहेत कारण की सगळी साफसफाई करायची घरातली, म्हणजे थोडीफार जेवढे दिवस केली नाही ती. आणि तसं तर आमचं घर स्वच्छच असतं, मम्मी सारखं साफ करतच असते. तर मी नाश्त्याला बनवते आता उपमा. मस्तपैकी उपमा बनवते, मस्त उपमा खाते आणि कामाला लागते. कारण की पहिलं मला आता खूप जास्त भूक लागली, तर पहिलं नाश्ता करून घेते आणि मग सगळी बाकीची काम. अजून चपात्या करायच्या राहिल्या ते, पण मी आधी नाश्ता करणार आहे कारण मला लागली भूक खूप जास्त. आणि आता फोडणीचा ठसका आलाय, तर मला सर्दी झाली लगेच. त्या दिवशी रताळी पण आणली होती, ती अजून तशीच फ्रीज मध्ये. म्हणलं आज त्याला उकडावं आणि खावं. माझा नाश्ता करून झालाय आणि आता मी चपात्या करते. आज चपात्या, उद्या पोळ्या मस्त. तर गाईज आता डेअरी मध्ये काम चालू आहे कारण की आता हे सण आले ते, त्याच्यामुळे रोजचं काम चालू आहे. तर त्याच्यामुळे सगळे गेले ते डेअरी मध्ये. दूध नाही आलं अजून. आमच्या या किचनच्या खिडकीपासून दिसते, म्हणजे ते आमची डेअरी आहे ना, त्याचा दरवाजा दिसतो, तर कळतं कोण आलंय कोण गेलंय. तर मी इथून उघडी करून खिडकी बघत असते, प्रतीक आलाय का, प्रतीकचं झालंय का, प्रतीकची गाडी आली आहे का, सगळं बघत असते इथून थांबल्या थांबल्या. आणि आज मी एक गोष्ट तर विसरले की आज फुलं आणायचे, ते खूप सारे फुलं आणायचेत आणि हार करायचेत खूप सारे. कारण की आमच्या मागे डेअरीमध्ये मशनी आहेत ना सगळ्या, त्यांना हार फुलं, परत घराला, वरती वरच्या दाराला, खालच्या दाराला, तर भरपूर फुलं आणावे लागणार आहे. आणि मी जरा आर्टिफिशियल जे आपले फ्लावर आहेत ना, त्याचं पण ते पण लावणार आहे. छान वाटतं ते लावल्यावरती. तर सगळं माझं फरशी वगैरे सगळं झालं ना, तेव्हा मी निवांत ते करत बसणार, मस्तपैकी डेकोरेशन. सगळ्या आमच्या बिल्डिंगला डेकोरेशन करणार. स्वयंपाक झाला आणि आता खूप जास्त कंटाळा आला आहे कारण की मी रोज सगळं काम झाल्यावर नाश्ता करत असते, पण आज तर मी कामाच्या आधीच नाश्ता केलाय, त्याच्यामुळे कंटाळा आला. आणि आता एवढी सगळी भांडी घासायची आहेत, हे सगळं किचन धुवायचं आहे. आणि पण मला काही करूशी वाटत नाही, पण तरी पण करते आणि जाते, जरा थोडा आराम करते. आणि त्याच्यानंतर आपण सगळी बाकीची सगळी राहिलेली कामं करून घेऊया आजच्या आजच. मला फुलांनी सजवायचं पण आहे, थोडीशी बिल्डिंग, तर ती पण करायची आहे. ते तोरण वगैरे काढायचे, ते वरती ठेवले ते पोटमाळावरती, ते पण बेडरूमच्या पोटमाळावर ठेवले ते काढायचे. ते त्याच्या आधी चला हे सगळे भांडे आणि हे सगळं किचन आवरून घेते. तर गाई सकाळ नंतर आता डायरेक्ट संध्याकाळ झालेली आहे, बरोबर ना पायल? हे पहिला का आवाला सकाळ नंतर आले, संध्याकाळ झाली आहे. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. आणि संध्याकाळ आमचं चाललंय चहा पिणं. काय चाललंय? चहा पिणं. आणि पुण्य करतोय प्रतीक. अरे तेवढं बोलायचं, तेवढंच पाणी दिलं बरोबर. हो, तू म्हणले की तेवढं पाणी आणलं. कशी बघा, मला एवढंच पाणी म्हटलं, तेवढंच पाणी आणले. तर इकडे बघा आमची मम्मी बसलेली, दाखवतो तुम्हाला. बघितली नसेल तुम्ही 2-3 दिवस झालं व्लॉग मध्ये, तर आता बघून घे. नवऱ्याच्या हातचं पाणी पिऊन मस्तच वाटलं. गोड लागत असेल ना? पाण्याला चव नाही राहिली, पानसट. आता हे चांगलं लागतं का? जावा जरा कधीतरी पप्पाच्या हाताने पाणी. आमचं नशीब एवढं मोठं मोठं आमच्या नशिबात नजर नका लावू. सोनू काळा ठिकाण आहे की मी काय त्या पेन्सिली तिथे खाली दोघांच्या अंगावर होती बघ. नाही तर मम्मी आताच म्हणली आमचं नशीब कुठे एवढं. कशाला थोडी पोराचं नशीब असून सोनू सांगता नाही, सोनू रिस्क नाही घ्यायची.
कशी काय काय सांगताय ते वरती गेले आपले भांडण झाले तर? लोट मला चांगलं चालून दे का नाही ग? चांगलं चालून दे पुरा. काय पण मम्मीला वरतून आवाज आला की मम्मीला असं वाटतं अरे यांची काय भांडणं चालली काय. मम्मीला घाबरते खाली. मी मम्मीला म्हणलं आव मम्मी आमची भांडणच होत नाही. बनत होत नाही. काय सांगायचं तुम्हाला? सशाचं काळी आहे माझं सशाचं. सशाच्या अंगावर कसं पाणी पडल्यावर असा बेतो. माझं तर तसं माझं काळीज आहे. माझं तर आणि कसं ते माहिती का? असतं एका आईचं असतं काळीज तसं. कळलं असं का? काय नसतं. हो का? माझं तर मुंगळ्याचं आहे मुंगळ्याचं. बोला आता. चावतो घातलं माहितीये का? तुमचं तर कडक ससाचं आहे. कडक 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 चावतो ससाला माणसाला. चॅप्टर असतो. एवढा चावतो ना चाकला पळतो. एवढा चावतो की त्याची 1 तासभर आगाग जात नाही. बघा आय एम व्हेरी डेंजरस मम्मी. व्हेरी डेंजरस. मुंगळा जर चावले की 1 तासभर आहे वापरच ना, होतं. 1 तासभर माणसाला हे जात नाही, आगाग जात नाही. असला मुंगळा येऊ पांढरा तो पण. नाही काळा. आय एम व्हेरी डेंजरस तुला म्हणते पांढरं मुंगळ. तुला नाही कळलं? हा माझा कलर पांढरा आहे. तर काहीच पप्पाच्या हाताला झालंय मिनी ऑपरेशन. बोटाला आहे बघा बोट कसं ठेवलंय. हे बघा गपरे गपरे. उगाच फालतूपणा करते का? आहे ना? पप्पाचा डायलॉग मारला. मम्मीला तोंडपट आलंय डायलॉग. कधी काय बोलणार पप्पा? खरंच तोंडपाठ झालाय. कधी काय गेलं. केस पांढरे झाले. गौऱ्यावरती गेले. आता काय राहिले का काय आता? आता हा? काय? मग काय राहिले आता? सांगाल अर्ध्या कमेंट गौऱ्या करून गेल्या लोक. वरती. अर्ध्या गौऱ्या आहेत खाली. लोकांनी ते लॉगला किती भारी भारी कमेंट केलं. ती साडी घालून तो लॉग केलं त्यावरती. का ही साडी आवडती का? ही साडी तवा घातली त्या दिवशीचं लॉग. हा. काय कमेंट केलं का? त्यानंतर ही गेली ना घरी तिच्या. हा. मग ते लोक आपल्याला कमेंट वाचायला जमलं नाही. लोकांनी काय 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 कमेंट होतं? केले भरपूर होते. त्याचा नंतर वाचत आम्हाला द्यायचं का ह्याला. कोणतरी करतं. तर आपण आहे ना, खरं सांगायचं झालं तर कमेंट वाचायला पाहिजे. लोक आपल्याला एवढी आवडीने प्रेमाने कमेंट करतात. काहीतरी प्रेमानेच करत असतील ना, हो. तर आपण मग 1-2 कमेंट वाचल्या तर प्रत्येक ब्लॉग मध्ये तर समोरच्याला पण वाटतं अरे चला आपल्याला रिस्पॉन्स काय म्हणतात त्याला आपल्याला म्हणजे आपल्याकडे लक्ष आहे. लक्ष नाही मग महत्व देतात. महत्व देते. इम्पॉर्टंट देतात. इम्पॉर्टंट. इम्पॉर्टन्स. तर मला असं म्हणायचंय की आमच्या चॅनलला सबस्क्रायबर एवढे आहेत. आमचे पहिले सबस्क्राईब काय म्हणतात त्याला हा तेच सबस्क्रायबर कुठे गेले एवढे? पळून गेला का काय कुठं? हा? अरे आपल्यासारखं मध्ये मध्ये असा एक गॅप पडतो ना मध्ये मध्ये. ते आणि काय होतं तसं काही नसतं. मध्ये गॅप जरी पडला ना तरी काही नसतं. लोकांच्या हप्त्याने ब्लॉग येतात. असं काय थोडंच का रोज तुम्हाला काय दाखवणार? शेवटी काहीतरी माणसाला 2 दिवसाचा एक ब्लॉग होतो. काय वेळेस तर 2 दिवसात एक ब्लॉग होतो. आजचा थोडा उद्याचा थोडा. पण कुठे गेले आमचे सगळे सबस्क्रायबर पळून? सगळ्यांनी लाईक जरा यूज वाढवा. व्ह्यूज वाढायचे म्हणजे तुम्ही चांगले व्हिडिओ टाका आम्ही बघतो. नाही चांगले व्हिडिओ येतात आमचे. मी सांगते ना व्हिडिओ चांगले आहेत का नाही. खरं सांगा कमेंट करून सांगा बरं व्हिडिओ चांगले आहेत का नाही. थांबा माझी केस. अरे मी झोपात उठले ना. मी कशी आहे? तर काही लोकांची इथं आजच पोळ्या आहेत. ज्यांच्या इथं आज म्हणजे ज्यांच्या घरी घट आहेत म्हणजे घट बसलेत त्यांनी आजच उपास सोडल्यात. आजच पोळ्या केल्यात. आमच्या घरी घट नाही. आम्ही उद्या दसरा आहे म्हणून उद्या पुरणपोळी बनवणार सकाळी मस्त. आणि आता मी बनवते मस्तपैकी चवळीची आमटी आणि भात झालाय, भाकर झाली आणि मम्मी करते फुलांची माळ. बघा मस्तपैकी हार करत बसली मम्मी. फुलं अजून आणायला लागतील ना? हा ना. फुलं आता आमच्या इथं लय मशनी. हा ना. परत 2-3 घर गाड्या अजून आणायला लागतील. बघू ह्याचे किती होतात मग नंतर आणता येईल परत. हो की नाही? किती किलो? 1 किलो ना? 1 किलो काय किलो करते? ते लय मोठं आहे. ते छोटी करा ना त्याची घडी. आपट्याची पानाची. ही कोणाशी गेली? असं नाही का दुमडून असतं बघा ते नाजूक दिसतो हार तसं. हे लय पानं बाहेर येतात ना. ह्याच्या मध्ये आंब्याची पानं पण पाहिजे ना. ते आणली नाही ना. हा ना. बघू आता सोनू येईल ना मग आणता येईल.
तोपर्यंत करा. ते मशीनला लावता येईल मग ते हार आहे ना, घराला वेगळे करू छान अजून. तर चला स्वयंपाक चाललाय. आमटीला आता भाजीला फोडणी द्यायची आहे आणि झालं, एवढंच झालंय थोडं. आणि एक रताळ उकडते, मी रताळ खाणार आहे. तर गाईस दांडिया बघायला गेलतो, सगळीकडे फिरून आलो पण चांगल्या दांडिया कुठंच नव्हत्या. आणि आता कोण खेळायला इंटरेस्ट दाखवत नाही दांडिया. बापरे, सगळीकडे रिकमू होतं, सगळे डीजे वाजत होते पण खेळायला कोण नव्हतं. सगळं बघून आलो, असं झालं यार काय सगळं बोरिंग वाटायला लागलं आजकाल. तर चला आता मी चालली दूध घेऊन वरती, वाटीत दूध घेऊन चालली वरती मी. चला आता जाऊ आपण. पप्पाचं चाललंय ते मोबाईल बघणं आणि मम्मीचं काय चाललंय तुम्हाला दाखवूया. तिथे बघा मम्मी बघा मिसरी लावत बसली कोपऱ्यामध्ये. ह्या बघा 1 तास झालं, 1 तास जेवण करून 1 तास झालंय, अजून मिसरी लावत बसली. वर्ग चाललंय माझ्या रुसून नको जाऊ, घर सोडून चाललाय सोनू. गरम करून खावर दूध आहे आता मला स्पेशल मेन्यू वरती गेल्यावरती. वरती दूध घेऊन का चालली आहे त्याच्या मागं लय मोठं कारण आहे. चला दाखवते तुम्हाला, वरती गेला दाखवते. आता चला आपण जाऊ. आणि मम्मीने सोनूला हाकलून लावले, पेटे घेऊन चालले, पळून चाललाय. हा आम्ही आमचं दोघं वेगवेगळं राहणार आहे आता. चला 2 मावशी आई द्या की इकडे बघा, ताट घेऊन आले. गरम पोळी करून द्या, इथंच ठेवा पोळी घेऊन द्या. बघा कसा रुबाब करते मावशीवरती. श्वेता आले, थांब मी आले गप्पा मारायला. जसं की तुम्ही आमची जसं की आमची तुम्ही व्लॉग बघताय आणि व्लॉग आम्ही बनवतो पण व्लॉग एंड करायचे विसरून जातोय. पायल काल रात्री तिला पुरणपोळी खायची होती, ती काकूने बनवली होती. ते म्हणले खायची का तुला, त्यामुळे ती दूध घेऊन आली ती वरती पुरणपोळी खायला. ती पुरणपोळी खाल्ली आणि आम्ही झोपलो, व्लॉग एंडच नाही केला. त्यामुळे मी आता हा व्लॉग एंड करतोय. लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्लॉग कसं वाटला. आणि भेटूया आपण नवीन व्लॉगमध्ये. नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक पण नक्की करा. लाईक संगत कमेंट पण तुमचे महत्त्वाचे.